जून संपला तरी पूर्ण जूनमध्ये समाधानकारक पाऊस झालाच नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फळबागांमधला ओलावा टिकवणं महत्त्वाचं ठरतं. कारण पाण्याच्या अभावी फळबागा सुकतात, त्यांचं उत्पादन घटतं. त्यामुळं त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण कशी घ्यायची काळजी याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा कमी पाऊस असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं सगळ्यात पहिला उपाय म्हणजे फळबागांना ठिबक सिंचन करणं. यामुळं पाण्याची बचत तर होतेच, शिवाय पाण्यातून खतही देता येतात आणि कमी पाण्यात चांगलं उत्पादन मिळतं. पावसाचा खंड पडला की ऊन वाढतं आणि उन्हामध्ये बाष्पीभवन होऊन जमिनीतलं जवळपास 70% पाणी उडून जातं. त्यामुळं जमिनीतला बाष्पीभवनातला वेग कमी करण्यासाठी आणि जमिनीतला ओलावा टिकवण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला झाडाच्या बुंध्याभोवती आच्छादन करायचंय. यासाठी सेंद्रिय किंवा पॉलिथिन शीटचाही वापर आपण करू शकतो. सेंद्रिय आच्छादनाचा थर साधारणतः 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा ठेवायचा आहे. काही लोक अलीकडं LDPE प्लास्टिक कागदाचा वापरही आच्छादन म्हणून करतात. त्यामुळं पाण्याची 15 ते 20% बचत होते आणि पाण्याची पाळी सुद्धा 4 ते 5 दिवस उशिराने देता येते. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळबागेत असणारं तण गवत काढून टाकायचे, कारण ते बागेसाठी लागणारं अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. याशिवाय अधूनमधून पानांवर पाण्याचा फवारा मारला तर पाण्याचं उत्सर्जन कमी होतं. याशिवाय 8% केओलिनची फवारणी केली तर पानांवर चुन्यासारखा पांढरा थर तयार होतो आणि हा थर पाण्यातून होणारं उत्सर्जन थांबवतं. याशिवाय आणखी एक फवारणी आपल्याला फायदेशीर राहू शकते, ती म्हणजे पोटॅशियम नायट्रेटची. 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केली तर कमी पाण्यातही झाडाची तग धरण्याची आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. जर तुमच्या बागेत उताराची जमीन असेल तर उताराच्या आडव्या उजव्या बाजूला अर्धवर्तुळाकार जाड बांध घालायचे. त्यामुळं अवकाळी पावसाचं पाणी अडवून ते जिरवायचे. त्याचा उपयोग झाडाला होतो. फळबागांमध्ये आणखी एक गोष्ट फायदेशीर ठरते, ती म्हणजे जमिनीत गांडूळ खत किंवा शेणखत अशी सेंद्रिय खतं मिसळायची, ज्यामुळं जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि झाडाला ओलावा उपलब्ध होतो आणि पिकाची वाढ टिकते. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य जसं कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, गंधक, झिंक, बोरॉन आणि संजीवकांच्या आणि हॉर्मोन्सच्या जसं ऑक्झिन, सायटोकायनिन आणि जिब्रेलिन या फवारण्या करूनही शेतकरी फळबागा वाचवू शकतात. या सर्व उपायांनी शेतकरी आपल्या फळबागा कमी पाण्यातही कमी पावसाच्या परिस्थितीतही चांगल्या टिकवू शकतात. कमी पावसात तुम्ही फळबागेची काळजी कशी घेता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.